गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। लास्ट वीडियो में हमने देखे थे कि डॉक्टर के पास में बच्चा चला गया था और जाने के बाद में उसने वो बेड पर सोना, स्टेथोस्कोप से चेक करना, ये सारी चीजें वो उसको मजा लग रही थी। अब उसके हक की एक बॉटल उसको मिलना चाहिए, ऐसा उसे लग रहा था। लेसन नंबर 7, आजारी पडण्याचा प्रयोग। देखो प्रयोग बोले तो प्रयोग ये क्या क्या एक्सपेरिमेंट कर रहा है सिर्फ बीमार पड़ने के लिए, वो यहाँ पर हमें इस लेसन में बताया गया है। लेखक है द मा मिरासदार। चलिए आज पेज नंबर 22 से हम कंटिन्यू करेंगे। आगे पढ़ते हैं। आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्यात डॉक्टर खोलीत आले आणि त्यांनी मला तपासले। बहुत मजा आ रही थी, खूप मज्जा वाटत होती आणि आनंद घेत घेत मी त्या खाटेवर दवाखान्याच्या बेडवर मी लोळत होतो, म्हणजेच लेटलो होतो, झोपलो होतो। तेवढ्यात डॉक्टर त्या खोलीमध्ये आले आणि त्यांनी त्याला तपासणं सुरू केलं। इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले। त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा मला खूप हसायलाच आलं। मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी। काय म्हणाले की आनंदाने तो खाटेवर त्या लोळत होता। मग डॉक्टर जेव्हा तपासायला लागले त्यांनी त्याला डावीकडे उजवीकडे करवट घ्यायला लावली, त्यानंतर मागे पुढे असं छातीवर त्यांनी त्याला तपासलं। डॉक्टरांनी मुलाला तपासलं, जीभ बघितली, एकदम पोटावर जेव्हा त्याने टिचकी मारली तर पोटावर जसं टिचकी मारली तसंच मुलाला खूप हसू कोसळलं। त्यानंतर तो डॉक्टरांना काय म्हणतो, डॉक्टर एक इंजेक्शन द्या बरं, ताई आणि दादांना भरपूर दिलीत तुम्ही, आता मला द्या, एक तरी द्या, निदान एक तरी द्या। या बोल रहे वो कि मैंने जब वो बेड पर सोया था उसको बहुत मजा आ रही थी। जब डॉक्टर तपासने के लिए आए, चेक करने के लिए आए, डॉक्टर ने उसको लेफ्ट साइड राइट साइड में देखे, दाएं बाजू बाएं बाजू में चेक किए, उसके बाद में उसको चेस्ट पर छाती पर चेक किया, पेट पर एक टिचकी लगाई, ऐसे लगाते ना ऐसे टिचकी, तो पेट पर ऐसे टिचकी लगाए और जैसे टिचकी लगाए वैसे बच्चे को बहुत ज्यादा हंसी आई। वो हंस रहा था और उसके बाद में डॉक्टर को क्या बोला कि डॉक्टर मुझे एक इंजेक्शन लगाना जरूर। तो डॉक्टर को बोलता है इंजेक्शन मुझे लगाओ। अब आपने भैया और दीदी दोनों को, ताई और दादा दोनों को बहुत सारे इंजेक्शन दे दिए हो अभी तक, अभी मुझे इंजेक्शन लगाओ, एक तो भी इंजेक्शन मुझे लगाओ। आप सभी को भी अगर इंजेक्शन लगेगा तो आप डॉक्टर के पास जाओगे तो ऐसे ही बोलना, एक तो भी इंजेक्शन लगाओ, डरना नहीं। अभी डॉक्टर म्हणाले हो का। मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला। अगदी खासगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? काय विचारतोय हा डॉक्टरला? डॉक्टर म्हणाले हो का, म्हणजे एक तरी तुला इंजेक्शन हवं आहे। मग काही क्षणातच, अगदी काही क्षणातच त्याच्या मनामध्ये एक धाडसी विचार आला। तो म्हणजे कोणता? तुम्हाला ऑपरेशन करता येते का हो डॉक्टर? आता आपण डॉक्टरना थोडी विचारतो की तुम्हाला ऑपरेशन करता येते का, आता हा मुलगा विचारतोय कि आपको ऑपरेशन करते आता है क्या? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लगे। सीधी सी बात है कि ऐसा सवाल अगर डॉक्टर को पूछेंगे तो डॉक्टर देखेगा ही। तो डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले, थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा तुला काय काम आहे, म्हणजे ऑपरेशनचं असं काय विचारतोय तू, क्यों पूछ रहा है? नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही। डॉक्टर पाहतच राहिले, मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावे। होय म्हणाले, तर फारच चांगले, ऑपरेशन केले त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईल, सगळ्यांना ऑपरेशन दाखवे। आता नाही करायचं, नाही काय म्हणतो हा, नाही करायचं असेल तर करून टाका, करायचं असलं तर ते सुद्धा करून टाका, म्हणजे ऑपरेशनची जर गरज पडत असेल तर करून टाका, काही हरकत नाही।
डॉक्टर थोड्या वेळ त्याच्याकडे बघतच राहिले. डॉक्टर थोड्या वेळ त्याच्याकडे बघतच राहिले आणि याच्या मनामध्ये विविध विचार सुरू झाले. मुलाच्या मनामध्ये विविध विचार सुरू झाले. होय म्हणाले डॉक्टरांनी, जर होय म्हणाले, मी जी ही सूचना दिली यात जर डॉक्टरांनी होय म्हटलं तर मग काय फारच चांगलं आहे, अगदीच चांगलं. घरी पळत पळत जाईन आणि सगळ्यांना मी माझं ऑपरेशन दाखवेन. अगर ऑपरेशन हो जाता है तो क्या हम दौड़ के जा सकते हैं? नहीं जा सकते. लेकिन देखो, ये बच्चे को इस बारे में कुछ भी नहीं समझता. इस बच्चे को इस बारे में कुछ भी नहीं समझता, लेकिन फिर भी वो बोल रहा है कि अगर ऑपरेशन करना है डॉक्टर तो कर लो. ऑपरेशन अगर करना है तो कर लो. मैं कोई डरता वरता नहीं हूं. मैं डरता नहीं हूं. आप ऑपरेशन बिंदास कर लो. मैं फिर उसके दिमाग में बातें चल रही, अगर डॉक्टर ने हाँ बोले तो सही में मैं डॉक्टर से ऑपरेशन करा लूंगा और ऑपरेशन कराने के बाद में मैं दौड़ते हुए घर में जाऊंगा और सभी को अपना ऑपरेशन दिखाऊंगा कि देखो मेरा भी ऑपरेशन हुआ है, तो अब मैं भी ये सारी चीजें खा सकता हूं. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बरं आहे, आता असं कर, तू खाली उतर. डॉक्टर काय म्हणाले, ठीक है, अब तू ऐसा कर कि तू बेड से अब नीचे उतर जा. मैं मोटा नाखुशी ने खाली उतर. अब उसको पहली बार वो बेड पर सोने मिला था थोड़ी देर, तो अब नाखुशी तो होगी, कोई खुशी से तो वो बेड से नीचे उतरने से रहा. तो बहुत नाराजी से ही वो बेड से नीचे उतरा. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. बहुत ही उत्सुकता से वो चेहरे की तरफ देखने लगा कि अब ये क्या कुछ नया बताने वाले. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना? ठणठणीत आहे तुझी तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पण जा घरी. डॉक्टरने क्या बोले, हे बघ, तुला काहीही झालेलं नाही, तुझी तब्येत अगदी ठणठणीत आहे, अगदी बरी आहे, तुला कुठल्याही औषधीची वगैरे काहीही गरज नाही आहे. आता इथून तू पळ काढ, जा घरी जा, असं डॉक्टरनी मुलाला सांगितलं. काय सांगितलं की देखो तुम्हारी तब्येत बिल्कुल अच्छी है, एकदम अच्छी है, तुम सुदृढ़ हो बिल्कुल, तुमको किसी दवाई की जरूरत नहीं है, किसी भी दवा की जरूरत तुम्हें नहीं है, तुम यहाँ से अब सीधा अपने घर जाओ. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. डॉक्टरांनी जे बोलणे ऐकून, जे सांगितलं, हे सगळे बोलणे ऐकून त्या मुलाला अगदी निराशा झाल्यासारखं वाटू लागलं. तो निराश झाला आणि त्यानंतर तो डॉक्टरांना म्हणतो, असं काय हो डॉक्टर, मला द्या ना एखादं औषध. मतलब कि जब डॉक्टर की बातें सुनी तो बच्चा नाराज हो गया और नाराजी के सुर में वो एकदम रोने पर आ गया और रोते रोते वो बोल रहा है कि डॉक्टर ऐसा क्या करते हो, मुझे एक तो भी दवा दो, एक तो भी दवा दो. असं तो डॉक्टरांना रडत रडत म्हणू लागला आणि नाराजीच्या सुरात तो त्यांना म्हणू लागला. देखो यहाँ पर इस बच्चे के बारे में जो बताया है, ये बच्चे को इस बारे में कुछ नहीं समझता. इस बच्चे को इस बारे में नहीं समझता. वो सिर्फ ये चाहता है कि घर के लोग ये सारी चीजें खा रहे हैं, घर के लोगों के पास में दवाई है करके वो सारी चीजें खा रहे हैं, तो मैंने भी डॉक्टर से एक दवा लेनी है और मुझे भी ये सारी चीजें खानी है. बस इतना ही उसको समझ में आ रहा है. लेकिन अब बच्चा नाराज होकर घर वापस जाता है. ठीक है, तो स्टूडेंट्स, यहाँ तक का लेसन बहुत ही अच्छा था. लेसन आप इसको रीडिंग कीजिए, बहुत अच्छे से समझ में आएगा. ओके स्टूडेंट्स, थैंक यू.